अशा वेळेस नागरिकांनी काय काळजी घ्यावी, काय सांगता? नागरिकांनी एकच काळजी घ्यावी, शेतात वगैरे जात असताना नागरिकांनी आपल्यासोबत काठी आणि बॅटरी असणं आवश्यक आहे. आणि एकदम म्हणजे सायलेंट जायचं नाही, जाते वेळेस थोडंसं आरडाओरड करत जायचं, हा हा असा काहीतरी आवाज करत जायचं, त्यामुळे तो बिबट्या आपल्या जवळ येणार नाही. आणि शक्यतोवर हा बिबट्या भित्रा प्राणी आहे, तो मनुष्याच्या जवळ येतच नाही. कधीतरी असं अचानक आला तर थोडंफार होऊ शकते, परंतु त्याला घाबरण्याची काही गरज नाही. तेवढं नागरिकांनी म्हणजे आपल्या याची खबरदारी घ्यावी. बिबट्या हा छोटा प्राणी आहे, तरी लोकांनी यांचा अभाव मोठा केलाय. काय वाटतं बिबट्या संदर्भात? बिबट्या हा जसं लाजाळू म्हणू शकतो आपण त्याला. मनुष्य प्राण्याच्या तो जवळच जाणार नाही, तो दूरच राहतो. मनुष्याचा मानव प्राण्याचा वास आल्यानंतर तो वासानेच तो आपल्यालाच म्हणजे साईड सोडून देतो, त्यामुळे तो जवळ येणारच नाही. आणि त्याला एवढा भाव करून घेण्याचं काही कारण नाही. तो तो त्याचा संसार हा म्हणजे खाद्यासाठी, त्याच्या भक्ष्यासाठी तो फिरत असतो. आणि आज उद्या उद्या त्या उसात, उद्या या उसात, कधी केळीच्या बागेमध्ये जातो, तो भक्ष्यासाठी शोध घेतो. आणि त्याच्यासाठी भक्ष्य आपल्याकडे काही कमी नाही. काळवीट आहेत, रोई आहेत, असे हरिण आहेत, चितळ आहेत, आणि असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. त्यामुळे त्याला भक्ष्यासाठी असं शोधाशोध करण्याची गरज नाही. आता संख्यावाल्याने काही काही बिबटे हे त्यांचा म्हणजे क्षेत्र सोडून ते लगतच्या तालुक्यात येण्याचा त्यांचा वावर चालू आहे. आपल्या स्तरावर काय जनजागृतीसाठी केले? आमच्याकडे जनजागृती करणे, बॅनर लावणे, ग्रामपंचायतमध्ये सरपंच, पोलीस पाटील यांना बोलवून त्यांना मार्गदर्शन करणे, शाळेमध्ये बॅनर लावणे, मुलांना त्यांच्या म्हणजे बिबट्याबद्दल माहिती देणे, या सगळे म्हणजे जनजागृतीद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करत आहे. सर, एखाद्या शिवारामध्ये जर बिबट्या दिसला त्यांनी कुणाला संपर्क करायचा? शिवारात जरी बिबट्या दिसला तो तिथं थांबणारच नाही. तो आमचा वन अधिकाऱ्यांना, कोणते वनरक्षक वनपाल आहेत, वन परिक्षेत्र अधिकारी आहेत, त्यांना संपर्क केला तरी चालेल. एखादा टोल फ्री नंबर काही सुरुवात केली? टोल फ्री नंबर आहे 1926 नावाचा टोल फ्री नंबर आहे. त्याच्यावर म्हणजे प्राणी दिसला असेल, काही अवैध वृक्षतोड असेल, जंगलाला आग लागली असेल, तर तुम्ही 1926 वर टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता. सध्या हातगाव तालुक्यात काही बिबट्याचा वावर झालेलाच आहे. मग आता अर्धापूर असेल, हातगावमधील आता या जनतेला काय आव्हान असेल सध्या? हातगावच्या नागरिकांना माझं आव्हान असं आहे की त्यांनी स्वसंरक्षणासाठी म्हणजे घाबरून न जाता स्वसंरक्षण, काठी हातात ठेवणं, शेतात जातेवेळी काठी हातात राहणं गरजेचं आहे, जेणेकरून बिबट्या तुमच्या जवळ येणार नाही. आणि आरडाओरड करणे, गच्च ठिकाणी जाण्याचे थोडे टाळणे, बस एवढी दक्षता घेणे. आणि बिबट्या हा प्राणी असा उघड्या अवतारात तो गच्च म्हणजे जास्त झाडात नाही किंवा मुसाच्या ठिकाणीच राहतो. थोडं आरडाओरड करून गेलं तर तो आपोआप निघून जातोय. बस नांदेडमध्ये 25 दाखवायला सर बिबटे. नांदेड भरपूर आहेत हो, 25 काय, एक त्या अर्धापूर तालुक्यात 25च्या वरी आहे. तो अर्धापूर तालुक्यात 25च्या वरी. बाराला बहिणीची शिळी खाली. त्याचं खाद्य